हॅलो फ्रेंड्स, मी भारती. वेलकम टू भारतीज फूड सिक्रेट्स. आज मी तुमच्यासाठी खूप सोपी व झटपट अगदी 10 मिनटात तयार होईल अशी ब्रेकफास्टसाठी, टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी करता येईल अशी रेसिपी घेऊन आली आहे. रेसिपीसाठी 1 कप उडदाची डाळ घेतली आहे. डाळीला कमीत कमी 3 तास भिजत ठेवायचं आहे. तुम्ही जर सकाळी रेसिपी करणार असाल तर रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल. 3 तासानंतर डाळ परत धुवून घ्यायची आहे. डाळीतलं पाणी पूर्ण निथरून घ्यायचं आहे व त्या डाळीला आपल्याला मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता ह्या डाळीमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे आणि मी इथे 1 मोठा चमचा ठेचा वापरत आहे. तुमच्याकडे ठेचा नसेल तर तुम्ही हिरव्या मिरच्याने लसूण वेगळा घालू शकता. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीने कमी जास्ती करू शकतात. आता ह्या रेसिपीचा मेन हिरो म्हणजे अंडं आहे. इथे मी 3 अंडे फोडून घेतलेले आहेत. अंड्यांचा पांढरा व पिवळा भाग याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडीशी हळद पावडर आणि जिरं घालून याला मिक्सरमधनं पाणी न घालता त्याचे वाटण करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. तुम्ही बघा किती छान त्याची पेस्ट तयार झाली आहे आणि भांड्याला त्या थोडंसं डाळीचं वाटण लागलं असेल ते धुवून घेण्यासाठी फक्त अर्धा कप पाणी वापरून ते मिक्सरचं भांडं स्वच्छ करून घ्या व ते पाणी या डाळमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी 1 मोठा चिरलेला कांदा घेतला आहे, त्याला बारीक चिरून घेतलं आहे. तुम्ही कांदा खात नसाल तर कांदा स्किप करू शकता. आता या मिश्रणाला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बारीक चिरलेलं टमॅटोही घालू शकतात किंवा इतर कुठल्या तुमच्याकडे भाज्या असतील त्याही तुम्ही किसून किंवा बारीक चिरून घालू शकतात. नुसते उडद डाळ नको असेल तर तुम्ही इथे अर्धी उडद डाळ आणि अर्धी मूग डाळ असे भिजत घालू शकतात. आणि तुम्ही बघा या इतपत पातळ आपल्याला पाहिजे आहे, खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही. आता एकीकडे गॅसवर तवा तापत ठेवला होता, त्याच्यावरती 1 चमचा तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्याला एकदा छान मिक्स करून 1 ते 1.5 चमचा मिश्रण घेऊन तव्यावरती धिरडं किंवा डोसा पसरतो असं पसरवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला क्रिस्पी हवा असेल तर थोडंसं पातळ पसरवा आणि थोडं सॉफ्ट पाहिजे असेल तर किंचित जाड पसरवा. टिफिनमध्ये देणार असाल तर थोडं जाड ठेवा म्हणजे ते थंड झाल्यावर पण छान राहतं. आणि आता याला झाकण ठेवून आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं एका बाजूने शिजवून घ्यायचं आहे. पलटी करून घ्या. शिजल्यानंतर त्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला पण तेल लावून परत 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर असे हे आपले झटपट चवीला अगदी उत्तम लागणारे असे अंडा आणि डाळीपासूनचे आपल्याला धिरडे किंवा एग डोसा तयार झालेला आहे. तुम्ही हे पॅनकेक किंवा धिरडे कुठल्याही चटणीसोबत, सॉससोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ, ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.